नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता भूमी घाईघाईने आलेली असते. रागिनी आता बाजूला येणार, त्या वकिलांबरोबर बोलायला जाणार, तेवढ्यातच तिथे भूमीची एंट्री झालेली असते. तेव्हा इथे रागिनी भूमीला घाबरते आणि लगेचच गाडीच्या आड जाऊन उभी राहते. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी इथे वकिलांकडे येते आणि ती विचारते की सर, तुम्ही मला इतक्या घाईघाईने इथे का बोलवलं? तुमचं काही महत्त्वाचं काम माझ्याकडे होतं का? तुम्हाला काही बोलायचं आहे का? तेव्हा इथे आता वकील साहेब गप्पच असतात, कारण खरं तर आकाशने भूमीला तिथे बोलावलेलं असतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी, त्यांनी नाही तर मीच त्यांना तुला इथे बोलवायला सांगितलंय. तू माझा फोन घेतला नसतास म्हणून मी त्यांना तुला फोन करायला सांगितला. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते की हे सगळं काय आहे आकाश? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, ही भूमी पण ना, नाव भूमी आहे म्हणून जिथे तिथे प्रकट होईल काही. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते की आकाश, इथे का बोलवलेस तू मला? आणि ज्या पद्धतीने तू मला बोलवलेस ना, ते मला आवडलेलं नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, सर थँक्यू, तुम्ही माझ्या सांगण्यावरून भूमीला इथे बोलवलं, पण तुम्ही आता गेलात तरी चालेल, तुम्ही खूप मदत केलीत मला. असं म्हणाल्यानंतर वकील तिथून निघून गेलेले असतात. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, पण तू इथे का बोलवलेस मला? तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, मला अजून एक सत्य समजलंय, ते सांगण्यासाठीच मी तुला इथे बोलावले. भूमी, हे डिवोर्स पेपर बघ. हे डिवोर्स पेपर तेव्हा तयार करण्यात आलेत जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि त्यानंतरला तू संकर्षणकडे राहायला गेलेस, बरोबर ना? म्हणजे याचा अर्थ काय होतो भूमी? संकर्षणने हे पेपर थोडे आधीच तयार केले होते आणि त्यानंतर तू त्याच्याकडे राहायला गेलेस, बरोबर ना? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी, तुला माहिती आहे, तुला घरी परत आणण्यासाठी मी कितीही खोलवरती जाऊ शकतो. या डिवोर्स पेपरवरची तारीखच सांगते की मी ज्या वेळेला हॉस्पिटलला होतो त्या वेळेलाच तू संकर्षणकडे गेली आहेस, बरोबर ना? मग याचा अर्थ असा आहे का की ज्या वेळेला माझ्यावरती पोलीस कंप्लेंट होती आणि ती संकर्षणने मागे घ्यावी यासाठी तू त्याच्याकडे जाऊन राहतेस का? भूमी, जे काही आहे ते खरं खरं सांग. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही आहे आणि तू कितीही वेळा मला विचारलंस ना, तरीसुद्धा माझं उत्तर बदलेल असं जर तुला वाटत असेल तर तसं नाही आहे. माझं उत्तर तेच राहील जे मी तुला आधी सांगितलं आहे. मला या विषयावरती अजिबात बोलायचं नाही आहे आणि तू खोटं बोलून मला इथे बोलवलंस ना, ते तर मला मुळीच आवडलेलं नाही आहे. तेव्हा इथे भूमी आता जात असते. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी, तू आताही मला सत्य सांगणार नाही आहेस का? हे बघ भूमी, मी तुझ्या उत्तराची वाट बघतोय, माझ्याकडे अशी पाठ फिरून जाऊ नकोस. तरीसुद्धा भूमी जात असते. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, तुला क्षितिजाची शपथ आहे, आता तरी मला सत्य सांग. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, तू असं मला ब्लॅकमेल करू शकत नाही. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, अच्छा, म्हणजे मी तुला ब्लॅकमेल करू शकत नाही सत्य जाणून घेण्यासाठी, पण तुला संकर्षण त्याच्याकडे राहण्यासाठी ब्लॅकमेल करूच शकतो ना, बरोबर ना? तेव्हा इथे आता रागिनी जेव्हा हे शब्द ऐकते, रागिनीला खूप मोठा धक्का बसतो. तिला असं वाटतं की अच्छा, म्हणजे आकाशला कळलंय की संकर्षणने भूमीला ब्लॅकमेल केलंय आणि तेव्हाच इथे भूमी त्याच्याकडे राहते. म्हणजे इथे आकाशचा जो काही विश्वास होता की भूमी निर्दोष आहे, तो विश्वास अजूनही ठाम झालेला असतो. आकाशला कळलेलं असतं की काहीतरी मजबुरी नक्कीच आहे. तेव्हा इथे भूमी त्याच्याकडे जाऊन राहते. तेव्हा आकाश म्हणत असतो, संकर्षणे माझ्यावरची केस का मागे घेतली? असं काय कारण आहे? त्याच्या नजरेत मी त्याचा गुन्हेगार आहे ना, मग माझ्यावरची केस घेण्याचं कारण काय? कारण हेच असेल की तू त्याच्याकडे जाऊन राहावंस म्हणून, बरोबर ना? म्हणूनच तू त्याच्याकडे जाऊन राहतेस, तेव्हाच तर त्याने माझ्यावरची केस मागे घेतली. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश, तू आधी एक काम कर, मी तुला काही सांगणार नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, याचा अर्थ काय होतो? तू क्षितिजाची शपथ मोडणार आहेस का? भूमी म्हणते, नाही, मी क्षितिजाची शपथ मोडणार नाही आहे, पण मी तुला आता माझी शपथ देणार आहे. माझी शपथ आहे तुला आकाश, आत्ताच्या आता क्षितिजाची शपथ सुटली असं म्हण. तेव्हा इथे माझी शपथ आहे असं म्हणाल्यानंतर भूमी म्हणते, तू माझी शपथ मोडणार आहेस आकाश? तेव्हा आकाश म्हणतो, हे काय आहे भूमी, आपण लहान आहोत का आता? आपण काय कॉलेजमध्ये आहोत का? शपथ सुटली, शपथ दिली म्हणून खेळायला? हे बघ भूमी, आपण आता लहान नाही, कॉलेजमध्ये नाही आपण एकमेकांना शपथ द्यायला. तू मला खरं खरं सांग, संकर्षणे माझ्यावरची केस का मागे घेतली? तू त्याच्याकडे राहायला गेलीस म्हणूनच ना? त्याने तुला ब्लॅकमेल केले, हे तरी खरं आहे ना? भूमी, बोल ना गं, कशाला माझ्यापासून या गोष्टी लपून ठेवतेस? हे बघ, काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुला आता आपल्या घरी परत घेऊन जाणार आहे. तेव्हा तू मला आधी सत्य सांग बरं, नक्की काय घडलंय? संकर्षणने तुला ब्लॅकमेल कशा पद्धतीने केले ते मला सांग ना. भूमी, आता तरी खरं बोल गं.
तेव्हा भूमी म्हणते, आकाश तू माझी शपथ मोडणार आहेस का? तू आधी म्हण की क्षितिजाची शपथ सुटली म्हणून. आत्ताच्या आत्ता बोल तू आकाश, मी नाहीतर तुला काहीही सांगणार नाहीये. तेव्हा इथे आकाश म्हणतो, सुटली शपथ. तेव्हा भूमी म्हणते, थँक्यू. आणि आता पुन्हा तू मला शपथीमध्ये अडकवू नकोस हा. मी तुला जे काही सांगितलंय तेच खरं आहे. आणि संकर्षणे तुझ्यावरची केस मागे घेतली. त्यांना असं वाटलं की तुझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये. संकर्षण खरंच खूप चांगले आहेत. त्यांना असंच वाटत होतं की तुझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून त्यांनी तुझ्यावरची ही केस मागे घेतलेली आहे, असं भूमी म्हणते. आणि यापुढे आकाश प्लीज या विषयावरती तू माझ्याजवळ बोलत जाऊ नकोस, कारण मी तुला अजिबात कुठलंही उत्तर देणार नाही आहे. आणि तसंही मी जे तुला आधी सांगितले तेच मी तुला आत्ताही सांगणार आहे. सत्य काय आहे ना ते मी तुला आधी सांगितले. त्याच्यामुळे तू कितीही वेळा मला विचारण्याचा प्रयत्न केलास तरी माझं उत्तर काही बदलणार नाही आहे. आता जे काही चाललं आहे ते तसंच राहू दे आणि पुन्हा आता या सगळ्याचा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, असं भूमी म्हणते आणि निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कुरिअरवाला आलेला असतो. तेव्हा मानसी येते. मानसी आता दोन्ही कुरिअर घेते आणि सही वगैरे करते. कुरिअरवाला तिथून गेलेला असतो. मानसी म्हणत असते की एक कुरिअर तर माझ्या नावाने माझं हॉल तिकीट आलं असेल आणि हे दुसरं रागिनी आत्यांच्या नावावरती कुठलं आलं असेल कुरिअर? आईंच्या नावाने आले. तरी ते रागिनी पटवर्धन या नावाने सुद्धा इन्शुरन्स पॉलिसीचं एक लेटर आलेलं असतं. तेव्हा मानसी म्हणत असते, इन्शुरन्स कंपनीकडून आईंसाठी कुठलं लेटर आलं असेल? बघू का मी, आई नाही आहेत तर. तेव्हा इथे आता मनू रागिनीच्या नावाने आलेलं लेटर उघडते. तेव्हा मानसी म्हणत असते, हे काय, आईंच्या नावाने एवढी मोठी अमाऊंट आली आहे आणि ते म्हणजे अभिजित भाऊजींच्या नावाचा क्लेम इथे आईंच्या नावाने का आला आहे? म्हणजे इथे एवढी मोठी रक्कम आईंच्या नावाने क्लेम झालेली आहे असं आता मानसी म्हणत असते. पण हे कसं शक्य आहे? आईंना इथे अभिजित भाऊजींची एवढी मोठी रक्कम आईंच्या नावाने कशी काय येऊ शकते? मला हे लगेचच भूमिताईला सांगायला हवं. तेव्हा मानसी भूमीला फोन करते. भूमी म्हणत असते की हां मनू बोल. हे बघ पटापट बोल, इथे आहे ना नेटवर्क नाही आहे. काय बोलायचं आहे तुला? तेवढ्यातच इथे आता भूमी जात असताना रिक्षा येते. तेव्हा ती रिक्षाला हात करते आणि त्या रिक्षामध्ये बसते. तेव्हा इथे फोन आता कट होतो. दोघेही हॅलो हॅलो करत असतात आणि फोन कट होतो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, अरे देवा, फोनसुद्धा कट झाला. तेव्हा भूमी म्हणत असते, काय बोलायचं असेल मनूला आणि फोनसुद्धा लगेच कट झाला. तेव्हा इथे भूमी परत आता मानसीला फोन करते. तेव्हा इथे अभिजित आलेला असतो रिक्षा घेऊन आणि त्या रिक्षामधून अभिजित आता घेऊन जात असतो भूमीला. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता मानसी म्हणत असते की ताईला लवकरात लवकर ही गोष्ट सांगायला हवी. तेव्हा इथे आता भूमीचा फोन लागत नसतो कारण तिथे नेटवर्क नसतो. तेव्हा इथे मनू म्हणते की ताईला मेसेज करून ठेवते. तेव्हा इथे मनूने मेसेज केलेला असतो की ताई, तुला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा प्लीज मला फोन कर. कारण इथे भूमी आता फोन करत असते, मानसीसुद्धा भूमीला फोन करत असते. त्यामुळे दोघींचा फोन एकमेकींना काही लागत नसतो, कनेक्ट होत नसतो. आणि तेव्हा इथे रिक्षावाला असतो अभिजित आणि तो आता रिक्षा खूपच जास्त फास्टने चालवत असतो. तेव्हा भूमी म्हणत असते, दादा प्लीज प्लीज जरा रिक्षा हळू चालवा ना, तुम्ही खूपच जास्त घाई करताय. हे बघा आपल्याला घाई नाही आहे, तुम्ही आरामात रिक्षा चालवलीत ना तरीसुद्धा चालेल. प्लीज दादा जास्त घाई करू नका. पण इथे आता अभिजित काही ऐकायला तयार नसतो. तो इथे घाईघाईनेच रिक्षा नेत असतो, अगदी वेगात रिक्षा चालवत असतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की दादा, अहो असं काय करताय तुम्ही? प्लीज तुम्ही रिक्षा जरा हळू चालवा ना, इतकी घाई करायची अजिबात गरज नाही आहे. प्लीज तुम्ही हळू चालवा. तरीसुद्धा इथे आता अभिजित काही ऐकायला तयार नसतो. तेव्हा इथे भूमीचं लक्ष ते आता आरशामध्ये जातं. तेव्हा इथे अभिजितचे डोळे तिला दिसतात. तेव्हा ती ओळखते की हा अभिजित आहे म्हणून. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, हा अभिजित आहे का? हा अभिजित असेल का? भूमीला आठवतं जेव्हा मंदिरामध्ये तो डेकोरेशनचा खांब पडत असतो, तो सुद्धा अभिजितनेच पकडलेला असतो आणि तो खांब नीट केलेला असतो. भूमी जेव्हा म्हणते, दादा अहो तुम्ही प्रसाद घ्या ना, तेव्हा अभिजित प्रसादसुद्धा घेत नाही. तेव्हा इथे भूमी त्याचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करत असते. पण अभिजित इथे आता खूपच जास्त वेगाने रिक्षा नेत असतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, ओ दादा प्लीज तुम्ही गाडी हळू चालवा. प्लीज तुम्ही रिक्षा थांबवा, नाही तर मी उडी मारेन. मारू का मी उडी? तरीसुद्धा प्रेक्षकांनो इथे आता मानसीने जो तिला मेसेज केलेला असतो भूमीला की तू फ्री झाल्यानंतर प्लीज मला कॉल कर, नेटवर्कमध्ये आल्यानंतर कॉल कर. तर इथे आता तो मेसेज भूमीने बघितलेला नसतो कारण तिचा मोबाईल आता
तिच्या जवळ असतो, पण इथे रिक्षा इतक्या वेगाने असल्यामुळे तिला मोबाईल बघता येत नाही, तिला रिप्लाय करता येत नाही. तेव्हा इथे मानसी आता सारखी सारखी ते लेटर वाचून बघत असते. ती म्हणत असते की एवढी मोठी रक्कम क्लेम झाली आणि ती सुद्धा आईंच्या नावाने झाले. बायको म्हणून खरं तर अभिजित भाऊजींची इन्शुरन्स कंपनीमधील जी काही रक्कम आहे ती तर पौर्णिमाच्या नावाने इथे क्लेम व्हायला हवी होती, ती आईंच्या नावाने कशी काय झाली. तेव्हा प्रेक्षकांनो, मागून आता पौर्णिमा येते आणि म्हणते, काय गं मानसी, कोण आलं होतं बाहेर? आता कुणीतरी आलं होतं ना? कुणाचं इथे कुरिअर आलंय? तेव्हा मानसी म्हणत असते, अगं माझं हॉल तिकीट आलंय, माझी परीक्षा आहे ना त्याचं हॉल तिकीट आलंय. तेव्हा पौर्णिमा म्हणते, नक्की ना? मग इतकी घाबरलीस का तू? तेव्हा मानसी म्हणते, अगं गप्प बस ना तू. काय गं, तुला आपल्या नुसत्या चौकशी असतात, कधी पण आपलं यायचं, चौकशी करायची, 1000 प्रश्न विचारायचे, तुला फक्त आहे ना माहिती काढायची असते, बाकी काही नाही. माझंच इथे हॉल तिकीट आले, मी सांगितलं ना. तेव्हा इथे मानसी आता परत ते हॉल तिकीट बघणार, तेवढ्यातच तिथे पौर्णिमा येते आणि तिच्या हातातून ते हॉल तिकीट खेचून घेते. ते खेचून घेते मुद्दामून. तिला असं वाटतं की इथे मानसी तिच्यापासून काही लपवते की काय. तेव्हा इथे पौर्णिमा ते लेटर तिच्या हातातून खेचून घेते. बघते तर काय, त्याच्यावरती मानसीचंच नाव असतं, मानसी पटवर्धन. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो ग, तुझ्याच नावाने लेटर आले. मला असं वाटलं होतं की तू माझ्याशी नेहमीप्रमाणे खोटं बोलतेस की काय, पण खरंच ग मानसी, पहिल्यांदा तू माझ्याबरोबर खरं बोलली आहेस नाही. अगदी पहिल्यांदा तुझ्याच नावाने कुरिअर आलं होतं. बरोबर आहे मानसी. त्यानंतर इकडे आता मानसी म्हणते, बघितलंस ना तू, जा मग आता निघ. तेव्हा पौर्णिमा तिकडून गेलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मानसीने अगदी योग्य वेळेवरती पौर्णिमाचा आवाज ऐकल्यानंतर उशीच्या मागे रागिनी पटवर्धनचं लेटर टाकून ठेवलेलं असतं आणि तिच्या हातामध्ये फक्त स्वतःचंच लेटर ठेवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी म्हणत असते की हे लेटर जसं आलं होतं ना तसंच मला करून ठेवायला हवं, नाहीतर आईनं जर कळलं की हे लेटर कुणीतरी वाचलंय तर त्यांचा संशय माझ्यावरतीच येईल. तेव्हा मी एक काम करते, मी हे लेटर जसं होतं तसं करून ठेवते. तेव्हा ते लेटर स्टेपलरने आलं होतं. तेव्हा इकडे मानसी आता स्टेपलर घेते आणि 2-3 स्टेपलर आता वरती लावून ठेवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानसी विचार करत असते की ते लेटर कुठे ठेवू. तेवढ्यातच इथे मानसीला आवाज येतो रागिनी घरी आल्याचा. रागिनी आता घरी येताना मानसी तिच्याकडे बघते आणि ती लगेचच ते लेटर इथे दाराच्या कडीमध्ये अडकवून ठेवते आणि तिथून गायब होते. कारण मानसी आता खरं तर बघायला गेलं प्रेक्षकांनो तर भूमीपेक्षा हुशार आहे. भूमीपेक्षा ती चलाक दाखवली. बघा इथे आता रागिनीला तिच्यावरती संशय येऊ नये म्हणून व्यवस्थित स्टेपलर करून ते लेटर तिने कडीमध्ये टाकून ठेवलेलं असतं, जेणेकरून रागिनीला कळणार सुद्धा नाही की हे लेटर माझ्या आधी कुणीतरी वाचलं तरी असेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी येण्याच्या आधी मानसीने आपलं काम केलेलं असतं, पण इथे आता भूमीला अभिजित कुठेतरी घेऊन जात असतो. कदाचित इथे अभिजितला भूमीला काही सांगायचंही असेल, पण इथे प्रेक्षकांनो आता भूमी म्हणत असते की काय झालंय दादा, तुम्ही एवढ्या वेगाने का बरं रिक्षा चालवताय. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे तो आता माणूस म्हणजे अभिजित काही बोलायला तयारच नसतो. तेव्हा इथे भूमी एक काम करते, भूमी लगेचच आकाशला फोन करते. आता भूमीचा जो नंबर आहे तो आकाशकडे सेव्ह नसतो, कारण तो नवीन नंबर असतो, तो फक्त मनूकडेच आहे. इथे आता संकर्षणने तिचं जे आधीचं कार्ड असतं ते त्याने तिला डिस्ट्रॉय करायला सांगितलेलं असतं आणि त्याने तिच्यासाठी एक नवीन कार्ड आणलेलं असतं आणि तो नंबर दुसरं कुणालाही द्यायचं नाही, फक्त आपल्या घरातल्या लोकांना आणि मला एवढ्यांनाच तो नंबर द्यायचा, असं संकर्षणने सांगितलेलं असतं. पण त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी त्या नंबरवरून आकाशला कॉल करते. आकाश म्हणतो की हा अननोन नंबर कुणाचा आहे, कारण तो नंबर भूमीचा नवीन आहे, त्यामुळे तो नंबर आकाशकडे सेव्ह नसतो. तेव्हा इथे आकाश तो फोन उचलत नाही, तो कट करतो, कारण तो गाडी चालवत असतो. पण इथे भूमी परत फोन करते. तेव्हा इथे आकाश म्हणतो की याच नंबरवरून परत फोन आला आहे, नक्की कोण फोन करते मला. म्हणून इथे आकाश गाडी थांबवतो आणि तो फोन उचलतो. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश, आकाश, मी भूमी बोलते. आकाश, अरे एक माणूस मला इथे रिक्षामधून कुठेतरी किडनॅप करून घेऊन चालला आहे, मला नाही माहिती तो माणूस कोण आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, तुझी रिक्षा कुठे आहे ते सांग, तू कुठल्या ठिकाणी आहेस ते मला सांग, मी लगेचच तिथे येतोय. पण तोपर्यंत फोन आता तिच्या हातातून खाली पडलेला असतो आणि भूमीच्या डोक्याला जबरदस्त असा मार लागलेला असतो.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी घाईघाईने घरी आलेली असते. बघते तर काय, इथे आता दाराच्या कडीला लेटर लावून ठेवलेलं असतं. तेव्हा रागिनी म्हणते की इन्शुरन्स कंपनीकडून लेटर आले. तेव्हा ती लगेच उघडते घाईघाईने आणि त्याचं वाचन करते. तेव्हा रागिनीला खूप जास्त आनंद होतो. ते लेटर वाचल्यानंतर आता अभिजितच्या नावाने जी काही रक्कम क्लेम झालेली असते रागिनीच्या नावावरती, ती रक्कम खूपच जास्त मोठी असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे रागिनी म्हणते की वा, चला, अमाऊंट संपूर्णपणे आता क्लिअर झालेली आहे. अमाऊंटची रक्कम सगळीच्या सगळी माझ्या नावाने आलेली आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, पण हे लेटर घरी पाठवायची काय गरज होती? या माणसाला कळत नाही का? मूर्ख नुसता. बरं झालं हे लेटर माझ्या हाती लागलं. घरामध्ये जर पौर्णिमाच्या किंवा मानसीच्या हाती लागलं असतं तर किती मोठी गडबड झाली असती. तेव्हा इन्शुरन्स कंपनीमध्ये जो माणूस होता रागिनीने कामाला ठेवलेला असतो, त्या माणसाला आता रागिनी फोन करते आणि म्हणत असते, काय रे मूर्ख माणसा, किती वेळा सांगितलं होतं मी तुला की घरी लेटर पाठवायचं नाही म्हणून. तेव्हा तो माणूस म्हणतो, सॉरी मॅडम, पण काम झालं ना तुमचं? तुम्हाला इथे संपूर्ण रक्कम क्लेम झाली आहे ना? तेव्हा रागिनी म्हणते, हो झाली आहे ना, पण आता कितक्यावरती ती रक्कम पडली असती मला माहिती आहे का? अरे मूर्ख माणसा, मी आधीच तुला सांगितलं होतं की हे जे काही लेटर आहे ना ते घरी पाठवू नकोस म्हणून, माझ्या हातामध्ये दे किंवा ऑफिसमध्ये पाठव असं सांगितलं होतं ना. पण तुला ते जमलं नाही. हातामध्ये दे सांगितलं होतं तर तू डिरेक्टली घरी पाठवलंस. तेव्हा इकडे आता तो माणूस म्हणत असतो की मॅडम कसं आहे ना, ते लेटर जेव्हा इथून निघाले ना तेव्हा मी सुट्टीवरती होतो आणि ते लेटर तुम्हाला इथे कुरिअरद्वारे पाठवलेले आहेत. त्याच्यामुळे मग तो कोण माणूस घेऊन आला ते सुद्धा माहिती नव्हतं त्याला फोन करून सांगायला की तुमच्या हातामध्ये दे म्हणून. तेव्हा रागिनी म्हणते, अरे तुझी एवढीशी चूक मला किती महागात पडली असती ना, कळत नाही आहे तुला. जर माझं सत्य कुणाला कळलं असतं ना तर तुझा इन्शुरन्स काढायची वेळ आली असती. कळते का तुला? परत अशी चूक झाली नाही पाहिजे. असं रागिनी त्या माणसाला आता धमकावत असते आणि म्हणत असते की चला बाबा, शेवटीला उशिरा का होईना पण काम झालं. संपूर्ण रक्कम ही माझ्या नावाने आता आलेली आहे आणि ती सगळीच्या सगळी क्लिअर झालेली आहे. असं इकडे रागिनी म्हणते की एवढ्या अडचणी आल्या पण त्याच्यामध्ये एक तरी काम माझ्या मनाप्रमाणे झालेलं आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश फोन करत असतो पण भूमीला काही फोन उचलता येत नसतो, कारण भूमी खाली पडलेला फोन उचलू शकत नसते. कारण इथे अभिजित तिला ती संधीच देत नसतो. तो गाडी खूपच जास्त वेगाने चालवत असल्यामुळे इथे आता भूमी इकडे तिकडे पकडत असते. तिच्या डोक्याला सुद्धा जब्बर मार बसलेला असतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी प्लीज फोन उचल आणि मला सांग तू निदान कुठे आहेस? मी त्या ठिकाणी लगेच येतोय तुझी मदत करायला. तेव्हा इथे आकाश आता फोन करत असतो आणि भूमी म्हणत असते की आई योगेश्वरी, काहीतरी करा, पण इथे आकाशला माझ्या मदतीला पाठवा. माझा जीव वाचवायला सांगा. हा माणूस मला कुठे घेऊन जातोय मला काही कळत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, समोरून आता भूमीची रिक्षा येते आणि इथे आता आकाश त्याच दिशेने जात असतो. तेव्हा तो युटर्न मारतो आणि त्या आता रिक्षाचा पाठलाग करायला सुरुवात करतो. तेव्हा इथे आकाश ती रिक्षा आता असते तिला फॉलो करत असतो ज्याच्यामध्ये भूमी असते. आणि इथे अभिजित आता आरशामध्ये बघतो की आकाश तिचा पाठलाग करतोय. त्यानंतर इथे अभिजितला आठवतं मंदिरामध्ये इथे आता रागिनी आकाशकडे बघत असते. आकाशसुद्धा आपल्या भूमीकडे बघत असतो. त्यानंतर इथे अभिजितने त्या दोघांनासुद्धा एकत्र तिथेच बघितलेलं असतं. तेव्हा इथे आता अभिजित रिक्षा अजूनच वेगाने चालवायला सुरुवात करतो आणि इथे आकाश त्याचा पाठलाग करत असतो. तर इथे खूप साऱ्या अडचणी आता आकाशच्या रस्त्याच्या आड येत असतात. अभिजितची रिक्षा असल्यामुळे तो पटकन आता मार्ग काढतो आणि ती रिक्षा बाजूने काढून घेऊन जातो. पण इथे आकाश मात्र त्यांचा पाठलाग करत असताना त्याच्या आड इथे रिक्षावाले येत असतात, काही बाईकवाले येत असतात आणि त्याच्यामुळे इथे आता रिक्षा नक्की कुठे गेले हे आकाशला कळत नसतं. तेव्हा आकाश म्हणतो, अरे देवा, कुठे गेली रिक्षा? तो त्या बाईकवाल्याला म्हणतो, अहो दादा लवकर बाजूला बाजूला व्हा, गाडी बाजूला घ्या. पण दादा इथे गाडी बाजूला घेता घेता आता अभिजितने रिक्षा छोट्या रस्त्याने आता भलतीकडेच रिक्षाही नेलेली असते आणि त्यामुळे आकाशला ती रिक्षा काही दिसत नाही. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अभिजित रिक्षा चालवत असताना एक चढण लागते आणि त्यामुळे तिथून आता रिक्षा काही जात नाही. तेव्हा इथे आकाश धावत पळत त्याचा पाठलाग करतो आणि त्याला म्हणत असतो, कोण आहेस तू? कुठे घेऊन जात होतास? माझ्या बायकोला सांग, कुठे घेऊन जात होतास? तेव्हा प्रेक्षकांनो, आकाशने आता त्या माणसाला पकडलेला असतो आणि इथे आकाश त्याला विचारत असतो की माझ्या बायकोला कुठे घेऊन जात होतास? आत्ताच्या आत्ता सांग. आणि जेव्हा इथे आकाश
त्या आता माणसाचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा इथे त्याच्या चेहऱ्याचा अर्धा मास्क हा त्याने बाजूला केलेला असतो. आणि तेव्हा इथे आकाश आणि भूमी दोघेही आता अभिजितचा चेहरा बघतात. तेव्हा इथे मास्क बाजूला झाल्यानंतर भूमी म्हणत असते की अभिजित, आणि तिने आता अभिजितला इथे क्लिअरली बघितलेलं असतं. त्यामुळे अभिजित जिवंत आहे ही खात्री आता भूमीला पटलेली असते.